नांदेड शहरात झळकले शिवसेना आणि मनसे पक्षाचे एकत्रित बॅनरच्या माध्यमातून 5 जुलैला मुंबईमध्ये होणाऱ्या हिंदी सक्ती विरोधात मोर्चात सहभागी होण्याचे केले आवाहन। मुंबईत भाजप घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई पालिका निवडणूक संचालन समितीची घोषणा, एकूण 27 सदस्यांकडे जबाबदारी। 11वी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर, शिक्षण संचालनालयाकडून पहिली यादी जाहीर, 30 जूनला जाहीर होणार होती यादी, 7 जुलैपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार। बुलढाणा जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, प्रतापराव जाधवांनी शेतजमिनीची केली पाहणी, शेतकऱ्यांना आधार देत नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे प्रशासनाला दिले निर्देश। धाराशिवमध्ये पवनचक्कीच्या कारभाराविरोधात शेतकरी आक्रमक, महिलांकडून तहसील कार्यालयावर ठिय्या आंदोलन, तहसीलदारांकडून काम बंदचे आदेश, पवनचक्कीची कामे 5 दिवसांसाठी बंद। भंडाऱ्यात जोरदार पावसाची बॅटिंग, मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा, समाधानकारक पाऊस पडल्याने शेतीच्या कामांना वेग। वाशिम जिल्ह्यात 2 दिवस मुसळधार पाऊस, पुरामुळे कुकसा फाटा ते मांगुळ झनग मार्गाला फटका, मार्गावरील पूल आणि रस्ता गेला वाहून। बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या संख्येत घट, 4 वर्षात पटसंख्या 37,000 घटली। घातपातासाठी रेकी करणाऱ्या जहाल माओवाद्यास अटक, गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफची कारवाई, अंकल उर्फ मन्नू सुलगे पल्लो याला अटक, अंकल याच्यावर होते 6 लाखांचे इनाम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।